Welcome back, sir. All systems for gaming will be prepared in a few. या क्षणाला जर मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला अभ्यास कंप्लीट करण्यासाठी किती दिवस पाहिजेत, तर तुम्ही असं काहीसं उत्तर मला द्याल. मेरे कम से कम 30 साल का तो टाइम दे रही है। आणि हे सगळं ऐकल्यानंतर मी अशी रिॲक्शन देईल, काहीच हरकत नाही. म्हणून राहिलेल्या वेळेचा आपण पूर्ण सदुपयोग करून घेऊ. या व्हिडिओमध्ये मी ICTचे मोस्ट एक्सपेक्टेड पॉइंट्स काढलेले आहेत आणि जर तुम्ही या पॉइंट्सची तयारी केली असेल तर तुमचे 10 मार्क हे फिक्स होऊन जातील. मला जाणीव आहे की एक्झामसाठी वेळ खूपच कमी उरलेला आहे, पण माझ्या चॅनलवर जर तुम्ही आलात तर तुमचा एकही मिनिट वाया जाणार नाही याची मी गॅरंटी देतो. चला मग थोडं ICTकडे वळूयात. तुम्ही जर अगोदरपासून माझ्याशी कनेक्ट असाल तर तुम्हाला स्क्रीनवर दिसणाऱ्या सगळ्या स्लाइड आठवत असतील आणि त्याचं आपण प्रॉपर एक्झाम्पल पण या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. तसं तर ICTचे पूर्ण पॉइंट्स कव्हर झालेले आहेत, पण परीक्षेत ऍक्च्युअल मध्ये कोणते पॉइंट विचारू शकतात त्याचा एक आढावा इथं आपण घेणार आहोत. बाय द वे, फिजिक्सचा एक रूल आहे की फ्युचरमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येणार आहेत ते पाहण्यासाठी तुम्हाला पास्टमध्ये काय काय आलेलं आहे ते पाहणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच या स्लाइडमध्ये मी त्या पास्टच्या सगळ्या गोष्टी गोळा करून आणल्यात, ज्यामुळे की तुमची मेहनत वाचली जाईल. चला तर मग या टेबलमध्ये मी काय काय इन्क्लूड केले ते आपण एकदा पाहून घेऊयात. तर पहिल्या कॉलममध्ये टॉपिक्स आहेत. हे तेच पॉइंट आहेत जे की आपल्या अपकमिंग एक्झाम मध्ये आपल्याला दिसू शकतात. दुसऱ्या कॉलम मध्ये मी ते पॉइंट 2013 ते 2024 मध्ये म्हणजे ह्या 11 वर्षामध्ये तो पॉइंट किती वेळा विचारला गेलाय ते काढलेलं आहे. आणि लास्टच्या ह्या कॉलम मध्ये 2024, 23 आणि 21 या लगातार 3 वर्षी तो पॉइंट खरंच आला होता का ते मी इथं नोट डाऊन केले. आता मग आपण एकेका पॉइंटला ओव्हरलुक करू. तर पहिला पॉइंट आहे गव्हर्नमेंट पोर्टल्स. आपण ऑलरेडी या स्लाइडमध्ये गव्हर्नमेंट पोर्टल्स डिस्कस केलेले आहेत आणि होपफुली आतापर्यंत तुम्हाला ते लक्षात असतील, आणि जर लक्षात नसतील तर क्विकली जाऊन तुम्ही परत रिव्हिजन मारू शकता. आता हे गव्हर्नमेंट पोर्टल्स मागच्या 11 वर्षात 8 वेळा विचारले गेलेले आहेत. बघा मग गेल्या 11 वर्षापैकी 8 वेळा तो पॉइंट आलेला आहे. मग तो पॉइंट आपल्यासाठी करणं किती मायने राखतं हे तुम्हाला लक्षात आलेलं असेल. आणि रिसेंटली पाहायला गेलं तर 2024, 23 आणि 21 या तिन्ही वर्षी हा प्रश्न आला होता. म्हणजे मोस्ट प्रोबॅबली 2025 ला सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट पॉइंट आहे फुल फॉर्म्स. आता हे फुल फॉर्म्स सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत. आपण या स्लाइडमध्ये फुल फॉर्म्स घेतलेले आहेत. जर तुम्ही टाइम टू टाइम रिव्हिजन मारत गेलात तरच तुम्हाला हे फुल फॉर्म्स लक्षात राहतील. अदरवाईज एक्झाम मध्ये ऑप्शन वाचून तुम्ही गोंधळून जाणार आहात आणि कुठेतरी तुमचा तो प्रश्न चुकायचे चान्सेस वाढतील. त्यामुळे फुल फॉर्म्सवर वारंवार रिव्हिजनची फार गरज आहे. हे फुल फॉर्म्स 9 वेळा आतापर्यंत एक्झाम मध्ये विचारले गेलेत आणि रिसेंटली तिन्ही वर्षामध्ये पेपरमध्ये त्यांचा अपीअरन्स आपल्याला जाणवलेला आहे. त्यामुळे माझ्या स्लाइड व्यतिरिक्त तुम्हाला अजून फुल फॉर्म सापडले तर तेही तुम्ही टिपून घ्या आणि एक्झामच्या 1 दिवस आधी तुम्ही त्यावर रिव्हिजन मारली पाहिजे असं मला वाटतं. नेक्स्ट पॉइंट आहे ऍप्स आणि साईट. कोणतं ऍप कोणत्या वर्षी लॉन्च झालं हे लक्षात ठेवणं खरंच खूप किचकट आहे. डे टू डे लाईफ मध्ये यूज होणार आहे, म्हणजेच युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम या ऍपचं तुम्ही इयर पाठ करा आणि बाकीचे ऍप ह्या दोघांच्या मध्ये कुठं लाय करतात ते लक्षात ठेवा. म्हणजे एक्झामला गेल्यानंतर कदाचित तुम्हाला ती हिंट सापडू शकते आणि त्याचे उत्तर येऊ शकतात. तर ऍप्स आणि साईटवर सुद्धा 9 वेळा आतापर्यंत प्रश्न विचारलाय, पण 2024 मध्ये यावर प्रश्न नव्हता आलेला आणि 23 मध्ये आणि 21 मध्ये मात्र आलेला होता. त्यामुळे 25 मध्ये पण या पॉइंट्सचे अपीअर होण्याचे चान्सेस बनत आहेत. तुम्ही बिलकुल हा पॉइंट स्किप करू नका. नेक्स्ट पॉइंट आहे ऑर्डर. या स्लाइडमध्ये तुम्हाला आठवत असेल की आपण ऑर्डर्स घेतलेले आहेत आणि या ऑर्डर्सवर सुद्धा 5 वेळा प्रश्न आलेला होता. आणि आता जादू बघा की 2023 आणि 21 मध्ये मात्र यावर प्रश्न नव्हता, पण 24 मध्ये मात्र प्रश्न आलेला. म्हणून 25 मध्ये सुद्धा तुम्ही ह्या ऑर्डरच्या पॉइंटची तयारी करून जायची, म्हणजे तुम्हाला यावर प्रश्न आला तर रिग्रेट होणार नाही. त्याच्या पुढचा पॉइंट आहे इंटरनेट न्यू, म्हणजेच इंटरनेटवर ज्या अपडेटेड गोष्टी आल्यात, ज्या नवीन नवीन गोष्टी आल्यात त्यांवर काही प्रश्न विचारलेत, जसं की सुपर कम्प्युटर वगैरे वगैरे. आता पहिलं भारतातलं सुपर कम्प्युटर कोणतं, जगातलं कोणतं, कोणी डेव्हलप केलं, कोणत्या वर्षी केलं, असे काहीशी ते प्रश्न असू शकतात. आणि यावर आतापर्यंत 8 वेळा प्रश्न आलेले आहेत, परंतु 2024 मध्ये मात्र यावर प्रश्न नव्हता. 23 आणि 21 मध्ये मात्र यावर प्रश्न होता. आतापर्यंतचे हे जे 5 पॉइंट आहेत त्या 5 पॉइंटची तुम्ही पूर्ण तयारी केली पाहिजे असं माझं परखड मत आहे. कारण या 5 पॉइंट पैकी 3 पॉइंटवर डेफिनेटली एक्झाम मध्ये प्रश्न येणार आहे आणि उरलेले 2 प्रश्न हे रॅन्डमली येऊ शकतात. फाईल फॉर्मॅट्सवर आपल्याला प्रश्न आलेले आहेत. फाईल फॉर्मॅटवर TTF, AVI असे काही एक्झाम्पल विचारले गेले होते. इन जनरल पाहायला गेलं तर यावर 5 वेळा आतापर्यंत प्रश्न आलेला आहे आणि रिसेंटली 3 वर्षी यावर प्रश्न आपल्याला पाहायला मिळाला नाही. पण काय सांगता येतं, येणाऱ्या एक्झाम मध्ये आपल्याला
हा पॉईंट धप्पा देऊ शकतो. म्हणून तुम्ही हा पॉईंट सुद्धा करून जावा. फाईल फॉर्मॅट थोडेच आहेत, मी असं म्हणणार नाही की हे पॉईंट्स तुम्ही पाठ करा, पण तुम्ही हे पॉईंट नक्कीच वाचा, लक्षात ठेवा आणि यांना काही ट्रिक लावा जेणेकरून की एक्झाममध्ये तुमचे हे प्रश्न चुकणार नाहीत. नेक्स्ट पॉईंट आहे युनिट्सवर. आता गिगाबाईट, मेगाबाईट असे काही युनिटचे प्रश्न येणार आहेत. हे मी चांगल्या प्रकारे या स्लाइडमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे आणि बहुतेक करून हा पॉईंट सोपा असल्यामुळे चुकायचे चान्सेस फारच कमी आहेत. अगदी आपल्या हातातले मार्क आहेत आणि रिसेंटली म्हणजे 2024 मध्ये यावर प्रश्न आलेला होता, म्हणून आपल्यासाठी युनिट पण फार महत्वाचे आहेत. आणि ऑदरवर काही प्रश्न आलेले आहेत. ऑदरवर येणारे प्रश्न म्हणजे कसे की गुगल पेवर काही प्रश्न आला होता किंवा रिसेंटली काय अपडेट झाले असेल तर त्यावर प्रश्न येतो किंवा इंटरनेट संदर्भातली काहीतरी न्यूज चर्चामध्ये असेल तर त्यावर प्रश्न येतात. या सगळ्या गोष्टी प्रेडिक्शनच्या बाहेरच्या आहेत, पण तरी मला असं वाटतं की तुम्ही जर या स्लाइडमध्ये दाखवलेल्या मॅक्झिमम गोष्टी कव्हर केल्या, म्हणजे कोणत्या की वरचे 1 2 3 4 5 6 7 पॉईंट, हे 7 पॉईंट तुम्ही कव्हर केल्यानंतर डेफिनेटली 5 प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. कमीत कमी 4 तर सॉल्व्ह करू शकता. हा, पण इथे एक गोष्ट मेन्शन करावीशी वाटते की लॉंग फॉर्मवर प्रश्न येणार तुम्हाला माहिती आहे. तुम्ही काहीशी पर्टिक्युलर लॉंग फॉर्म वाचले, तुम्ही एक्झामला गेलात आणि तिथं नवीनच लॉंग फॉर्म आला तर तुम्हाला त्याचं उत्तर शोधणं अवघड जाणार आहे. म्हणून तुम्हाला जेवढे केवढे लॉंग फॉर्म इतर सोर्सेस मधून मिळतील तेही तुम्ही गोळा करून घ्या, तुमच्या नोटबुकमध्ये असू द्या. आणि एक्झामला आपल्याला एवढा वेळ नक्कीच आहे की नवीन गोष्टी काय आपण ॲडअप करू शकतो आपल्या नोटबुकमध्ये, जेणेकरून की आपल्याला त्याचे मार्क मिळू शकतात. आजकाल काय झालेलं आहे की इंटरनेटवर काही पण बोलणं हे फार सेन्सिटिव्ह होऊन गेलेलं आहे की उद्या कोणीतरी म्हणू शकतं की सर तुम्ही 8 वेळा पॉईंट आला, 9 वेळा पॉईंट आला असं म्हणताय, पण आम्हाला तर ते तसं दिसलं नाही. मग ते तुम्हाला क्रॉस चेक करता यावं यासाठी मी हे स्लाइड दिलेली आहे. या स्लाइडमध्ये 8 वेळा जो प्रश्न आलेला आहे तो प्रश्न कोणकोणत्या वर्षी आलाय हे त्याच्या समोर मी नोट डाऊन केलेलं आहे. याचा मेन बेनिफिट तुम्हाला असं होईल की 2020 नंतर जे आलेले प्रश्न आहेत ते तुम्हाला वेगळे काढता येतील आणि त्यांना व्यवस्थितपणे ग्राइंड करून तुम्ही वारंवार रिव्हिजन मारून पूर्ण तयारी करू शकता. आणि इथं आणखीन एक गोष्ट नोट डाऊन करण्यासारखी आहे, ती म्हणजे आता फुल फॉर्म्सवर प्रश्न आलेला आहे. ओके फाईन, पण 2013 मध्ये जो प्रश्न आलेला होता जो की UGC वर आला होता, तोच प्रश्न 2024 मध्ये रिपीट झालेला आहे. म्हणजे बघा, 13ला एखादा प्रश्न विचारला होता तर त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला 24 मध्ये पाहायला मिळालं. म्हणून प्रिव्हियस इयर करणं किती इम्पॉर्टंट आहे हे मी तुम्हाला पहिल्यापासूनच सांगतोय. आणि आणखीन एक एक्झाम्पल पाहायला गेलं तर ऑर्डरचं बघा. आता ऑर्डरवर 2018ला जो प्रश्न आला होता जो की जीमेलवर होता, तर तोच प्रश्न किंवा तसा सिमिलर प्रश्न 2024ला पण आला होता. हे सगळं आपल्यासाठी का महत्वाचं आहे, तर जुन्या प्रश्नांच्या खाली आलेले ऑप्शन सुद्धा आपल्याला एकदा ओव्हरलुक करणं गरजेचं आहे, हे आपल्या डोक्यामध्ये राहतं. आणि आणखीन एक उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्ही फाईल फॉर्मॅटचं घ्या. आता यामध्ये काय 2017 मध्ये EXE वर क्वेश्चन आला होता आणि तसाच प्रश्न 2018 मध्ये पण आला. मग तुम्ही लास्ट इयरच्या प्रश्नपत्रिकेचा जर अभ्यास केला, मग तुम्हाला निश्चितच या वर्षी रिपीट झालेल्या प्रश्नाचं उत्तर आरामात मिळू शकतं. युनिट बद्दल पण पाहायला गेलं तर पहा, 2018ला एक प्रश्न आला होता जो की मेमरीवर होता आणि तसाच प्रश्न 2024ला पण विचारला गेला. आता हा सगळा डेटा मी तुम्हाला का शो करतोय, हा डेटा काढायला मला खूप वेळ गेला. इनफॅक्ट कोणत्या वर्षी कोणत्या पॉईंटवर प्रश्न विचारले यासाठी मला वेगळी वही करावी लागली, पण तरी मी ते केलं. कारण पहा, हा मी इथं ग्रीन जो पूल दाखवलाय ना, तो ऍक्च्युली ब्रिज तुमच्या सक्सेसचा आहे. म्हणजे तुम्हाला PYQ हेल्प करणार आहेत क्वालिफाय होण्यासाठी. ही आजच्या व्हिडिओची लास्टची स्लाइड आहे, यामध्ये आपण ओव्हरव्ह्यू बघणार आहोत. आता पहा, आपण 2013 ते 2024 पर्यंतचे प्रश्न पाहिले, म्हणजे 11 वर्षाचा हा कालावधी आहे. त्या 11 वर्षामध्ये 10 सेटचे पेपर आपल्याकडे झालेले होते आणि या 10 पेपरमध्ये टोटल 55 प्रश्न आपल्याला ICT वर विचारले गेले होते. या टोटल 55 प्रश्नापैकी 48 प्रश्नांचा डेटा सेट आपल्याकडे रेडी आहे. म्हणजे 48 प्रश्न हे मागच्या स्लाइडमध्ये जे पॉईंट होते ना, त्याच पॉईंटवर विचारले गेले होते. म्हणजे पहा, 90% आपण इथं प्रेडिक्शन केलेलं आहे. आणि ICT बद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा की टॉपिक वाईज रिपीटेड प्रश्न हे खूप येतात, म्हणून PYQ करायचे आपल्याला. दुसरा माझा सुझाव असा आहे की सोपे 2 क्वेश्चन येतात, म्हणजे जे ICTचे 5 प्रश्न येतात त्यापैकी 2 तर अतिशय सिंपल असतात. 3 साठी बाकीच्या तुम्हाला दिमाग लढवायची गरज पडते. आणि शेवटची मजा म्हणजे PYQची तयारी केली तर पूर्ण मार्क आपल्याला स्कोअर करता येतात. ऑब्विसली जसे की आपण अगोदर पाहिलेलं आहे, हे 48 प्रश्न कोणत्या कोणत्या पॉईंटवर विचारले गेले होते
ते पॉईंट्स आपल्याकडे आहेत आणि या पॉईंट पैकी एकही पॉईंट तुम्ही स्किप करू नका असं माझं मत आहे. तर मी 2 व्हिडिओमध्ये आयसीटीची थेअरी घेतलेली आहे. हे दोन्ही व्हिडिओ 2x स्पीडने कंप्लीट करा. तुमच्याकडे तुमच्या नोट्स रेडी असतील तर त्यावरही रिव्हिजन मारा आणि एक्झामला बिनधास्तपणे सामोरं जा. येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या कॉन्फिडन्सचं घर तुम्ही पडू देऊ नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड लक.